शेंदुर्णीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आगमन 14 मार्चला गुन्हे मागे घेण्याची शिवभक्तांची मागणी. शेंदुर्णी नगरपंचायत हद्दीतील आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा आगमन सोहळ्यासाठी 14 मार्च 2026 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून पुतळा आगमनाच्या तारखेबाबत वारंवार बदल होत असल्याने काही शिवभक्तांनी नाराजी व्यक्त करत विरोध दर्शवला होता. या पार्श्वभूमीवर काही शिवभक्तांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत संबंधित शिवभक्तांनी आपल्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी केली. यावेळी नगराध्यक्ष गोविंदभाऊ अग्रवाल यांनी सांगितले की या प्रकरणाबाबत गिरीश भाऊ यांच्याशी चर्चा करून संबंधितांची नावे मागे घेण्याचा प्रयत्न केला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आगमन सोहळ्यामुळे शेंदुर्णी परिसरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले असून हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार असल्याचे शिवभक्तांकडून सांगण्यात येत आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल चौधरी. असं निर्णय घेणार बरोबर. ते तर तुमच्यासारखे आम्ही पण मावळेचे शिवाजी महाराजांचे. जे झालं ते झालं. त्यानंतर रात्री देवाशी साहेबांनी ठरवलं की गुन्हा दाखल करण्याची माझी पण इच्छा नव्हती, साहेबांची पण नव्हती. काही पत्रकारांनी ती न्यूज व्हायरल केली. ती न्यूज गेली नाशिकपर्यंत. नाशिकच्या आयजी साहेबांचा फोन आला. इतका तमाशा होतो शेंदुर्णीमध्ये. शेंदुर्णी सेन्सिटिव्ह गाव आहे, तर तुम्ही एक नॉमिनल म्हणून गुन्हा दाखल करा. त्या पद्धतीनं तो गुन्हा नॉमिनल दाखल झालेला आहे आणि तिच्यामध्ये फक्त नोटीस दिल्या. याच्यावरती देवाशी साहेबांचं हे म्हणणं सुद्धा झालं की फक्त नोटीस देऊन ठेवा, चार्जशीट वगैरे काहीच जाणार नाही त्याच्यामध्ये, तो गुन्हा इथंच दाखला जाणार. आज आपण या ठिकाणी पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाच्या नियोजनासमोर या ठिकाणी बसलोय. परवापासून आम्ही आमच्या पाठीशी लागून ये राजू, या इकडे या बाबू, या इकडे आल्यावरच मग सगळ्या बाजू मागच्या बाजूने आधीच बाजू सगळी पेपर ब्लास्ट होते. ते सगळे लाईट लागले आणि म्युझिक ते जे आहे त्याच्यावर असतो तो वाजवत असा एक क्षण आहे. 40 सेकंदाचा जो क्षण असतो तो अशा पद्धतीने आपण